खरं म्हणजे राजसाहेबांनी तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत. त्याच्यामुळे आता भविष्यातलं हे जर अशा प्रकारचं समीकरण काय होते मला माहिती नाही, पाहू. परंतु मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित आलात. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या. भाष्य करणं उचित नाही, कारण त्याला वेळ आहे अजून. त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही. पण ठीक आहे, आता दोघे बंधू एकमेकांशी बोलतील, भविष्यातली वाटचाल करतील. परंतु कुटुंब म्हणून आता सगळेजण एकत्रित आलेले आहेत. प्रत्येकाचे डोळे पाणवले. आजचं चित्र आजच्या तारखेला आहे. मला आजचा दिवस अत्यंत आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. बाळासाहेब हयात पाहिजे होते का हा दिवस पाहिजे? ते आता काय तर नाही, त्याला काय पण बाळासाहेब हयात असताना तुम्ही हे सगळे प्रयत्न केलेले होते. आता हा त्यावेळेला संधी होती, त्यासाठी मी प्रयत्न केला होता. आता भविष्यात बघू काय होते ते. परंतु राज्याच्या राजकारणातल्या निवडणुकांमध्ये तुम्ही आता सक्रिय सहभाग घेऊन पुढाकार घेणार का पुढच्या निवडणुकांसोबत जोडू नका. आजचा दिवस हा अनमोल आहे, अवर्णनीय आहे, आनंदाचा आहे, जल्लोष साजरा करण्याचा आहे. तेवढाच आम्हालाच करू द्या, सगळीच गोष्टी राजकारणात नको बघू. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. बाळा नांदगावकर होते. खरं तर आता कुटुंब जुळलेलं आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकत्र यायचं आहे का हे दोन ठाकरे बंधू वेळोवेळी आपलं मत जे आहे ते मांडतील, असं मत जे आहे ते मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई.